आज आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आपण सुरुवात करूया अगदी सुरुवातीच्या अश्मयुगापासून. त्यानंतर सूक्ष्म हत्यारे आणि मानवाचे पहिले पाळीव प्राणी, मग शेती, चाकाचा शोध आणि खड्ड्यातील घरे. त्यानंतर आलेली ताम्रक्रांती, सिंधू संस्कृतीचे प्रगत नगररचना कौशल्य आणि शेवटी आपण पाहणार आहोत प्राचीन शहरांचे काही अफाट चमत्कार. आता या विषयाच्या खोलात जाण्यापूर्वी आपण थोडा कालरेषेचा विचार करूया. आपण नक्की किती विस्तीर्ण काळाचा अभ्यास करत आहोत तर बघा, इसवी सन पूर्व 10 लाख वर्षांपासून सुरू होणारं पुराश्मयोग ते थेट इसवी सन पूर्व 1800 मधील प्रगत सिंधू संस्कृती. हा पल्ला काही 100-200 वर्षांचा नाहीये, तर लाखो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीचा हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या अफाट काळात मानवी बुद्धिमत्तेने स्वतःचा विकास कसा केला हे समजून घेणं खरोखरच रोमांचक आहे. आपला पहिला टप्पा आहे सुरुवातीचे अश्मयुग म्हणजेच पुराश्मयुग. हा असा काळ होता जेव्हा जगणं म्हणजे अक्षरशः एक रोजचा संघर्ष होता. निसर्गाशी 2 हात करत फक्त जिवंत राहणं हेच माणसाचं एकमेव ध्येय होतं. जरा विचार करा, इसवी सन पूर्व 10 लाख ते 10,000 या काळात मानवाचं दैनंदिन जीवन किती खडतर असेल. तो ओबडधोबड न घासलेल्या दगडांची हत्यारे वापरायचा, वन्य प्राण्यांची शिकार करणं हाच त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. पण मित्रांनो, याच काळात मानवाने एक अशी क्रांती केली जिने सगळंच बदलून टाकलं. ती म्हणजे आगीचा शोध. थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि जंगली श्वापदांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो आगीचा वापर करू लागला आणि राहण्यासाठी त्याने नैसर्गिक गुहांचा आश्रय घेतला. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं आपण एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतो? तर याचे भक्कम पुरावे आपल्याला मिळाले आहेत. मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या खोऱ्यात हथनोर नावाच्या जागी चक्क एक मानवी कवटी सापडली. हा पुरावा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण प्राचीन काळी भारतीय उपखंडात खरोखरच माणसांची वस्ती होती हे या जैविक पुराव्यावरून सिद्ध होतं. आणि माणसाला फक्त जगण्याचीच नाही तर कलेचीही किती ओढ होती हे पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. पोटापाण्याच्या या कठीण संघर्षातही मानवाने कलेसाठी वेळ काढला बरं का. मध्य प्रदेशातील भीमबेटका इथल्या नैसर्गिक गुहांमध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळातील सुंदर गुफाचित्रे पाहायला मिळतात. शिकार करण्याचे प्रसंग, प्राण्यांचे कळप अशा त्यांच्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी त्यांनी या गुहेच्या भिंतींवर अतिशय कल्पकतेने रेखाटल्या आहेत. यानंतर येतो आपला दुसरा टप्पा, मध्याश्मयुग. इथे सूक्ष्म हत्यारे आणि पहिले पाळीव प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. हा तो काळ होता जिथे मानवी तंत्रज्ञानाने खऱ्या अर्थाने एक मोठी झेप घेतली. हत्यारांच्या तंत्रज्ञानात झालेला हा बदल खूपच रंजक आहे. सुरुवातीला पुराश्मयुगात माणूस मोठी, ओबडधोबड आणि जड दगडाची हत्यारे वापरत होता, ज्याचा उपयोग फक्त जोर लावून प्रहार करण्यासाठीच व्हायचा. पण मध्याश्मयुगात मात्र त्याने चक्क सूक्ष्म हत्यारे म्हणजेच मायक्रोलिथ्स बनवायला सुरुवात केली. ही अत्यंत छोटी पण अतिशय धारदार दगडाची पाती असायची, जी लाकडाच्या किंवा हाडांच्या मुठीत खूप हुशारीने बसवली जायची. यामुळे त्यांची रोजची कामं आणि शिकार करणं कितीतरी पटीने सोपं आणि अचूक झालं. इसवी सन पूर्व 10,000 ते 8,000 या काळात मानवी जीवन पूर्णपणे काट टाकत होतं. मानवाने आता जंगलात उगवणाऱ्या धान्याची चक्क कापणी करायला सुरुवात केली. पशुपालन सुरू झाला आणि सर्वात विशेष गोष्ट कोणती असेल तर मानवाने आपला पहिला मित्र मिळवला, तो म्हणजे कुत्रा. वस्त्यांचं रक्षण करण्यासाठी त्याने कुत्र्याला आपलं पहिलं पाळीव प्राणी बनवलं. राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील आदमगड आणि गुजरातमधील लांघडज या ठिकाणी आपल्याला या ऐतिहासिक बदलांचे अतिशय स्पष्ट पुरावे मिळतात. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, नवाश्मयुग, जिथे शेती, चाक आणि खड्ड्यातील घरांचा शोध लागला. कायमस्वरूपी वस्तीची ही खऱ्या अर्थाने एक पहाट होती. सतत अन्नाच्या शोधात भटकणारा माणूस आता एका जागी थांबून स्थिरावू लागला होता. त्यांच्या निवाऱ्यातील हा बदल खरंच थक्क करणारा आहे. आधी भीमबेटकासारख्या नैसर्गिक गुहांवर मानव पूर्णपणे अवलंबून असायचा. निसर्गाने जे दिलंय त्यातच राहायचं. पण काश्मीरमधील बुर्जहोम इथे मात्र चित्र बदललं. तिथे मानवाने स्वतः खड्डे खणून अत्यंत सुनियोजित अशी घरं बांधायला सुरुवात केली. निसर्गावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या गरजेनुसार निसर्गाला आकार देण्याची ही एक जबरदस्त सुरुवात होती. या काळात मानवाने दगडांना घासून आणि गुळगुळीत करून अतिशय प्रगत अशी हत्यारे बनवायला सुरुवात केली. तुम्हाला माहितीये का, पाकिस्तानमधील मेहरगड येथे चक्क शेतीचे पहिले पुरावे मिळतात. शेतीमुळे मानवाला एका जागी राहावं लागलं आणि त्यातून कायमस्वरूपी गावे किंवा समुदाय स्थापन झाले. आणि या सगळ्यावर कळस चढवला तो एका शोधाने, चाकाचा शोध. हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर होता. चाकामुळे फक्त दळणवळणच सोपं झालं नाही, तर मातीची उत्तम भांडी वेगाने बनवता येऊ लागली.
धान्य साठवणं, स्वयंपाक करणं यांसारख्या सुरुवातीच्या शेतकरी कुटुंबांची रोजची कामं या एका शोधामुळे कितीतरी सोपी झाली. आपला चौथा टप्पा आहे ताम्रक्रांती म्हणजेच ताम्रपाषाण युग. हा काळ म्हणजे अश्मयुगाकडून प्रगत धातुशास्त्राकडे जाणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल होता. ताम्रपाषाण युग म्हणजे नेमकं काय? तर इसणपूर्व 4000 ते 1500 या काळात मानवाने पहिल्यांदाच धातूचा शोध लावला आणि त्याचा वापर सुरू केला. आणि तो पहिला धातू म्हणजे तांबे. आता माणूस दगडाच्या पारंपरिक हत्यारांसोबतच तांब्याच्या वस्तूंचाही वापर करू लागला. या एका गोष्टीमुळे उत्पादन, शेतीची अवजारे आणि रोजच्या वस्तू बनवण्याच्या प्रक्रियांमध्ये एक कायमचा आणि अतिशय प्रभावी बदल झाला. कारण तांब्याची हत्यारे जास्त टिकाऊ आणि जास्त धारदार होती. आता आपण आलो आहोत 5व्या टप्प्यावर, जो ह्या पूर्ण प्रवासाचा कळस आहे. तो म्हणजे सिंधू संस्कृतीचे प्रगत नगररचना कौशल्य. भारताची ही पहिली नागरी संस्कृती, जी इसवी पूर्व 2600 ते 1800 या काळात पूर्णपणे बहरली होती. विद्यार्थ्यांनो, त्यांची नगररचना किती प्रगत होती हे वाचून आजही आधुनिक इंजिनियर्स थक्क होतात. त्यांनी ग्रिड पॅटर्न म्हणजे जाळीदार रस्त्यांची रचना केली होती, जिथे मुख्य रस्ते एकमेकांना अचूक काटकोनात छेदत असत. भाजक्या विटांनी बांधलेली घरं, प्रत्येक घरात असलेली विहीर आणि अतिशय नियोजनबद्ध अशी झाकलेली मलनिस्सारण व्यवस्था म्हणजेच ड्रेनेज सिस्टम. त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेवर दिलेला हा अभूतपूर्व भर हेच सिद्ध करतो की प्राचीन शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन अतिशय सुधारलेलं, सुनियोजित आणि निरोगी होतं. आणि आता आपला शेवटचा 6वा टप्पा, प्राचीन शहरांचे चमत्कार. या सिंधू संस्कृतीचा विस्तार खूप मोठा होता आणि त्यातल्या प्रत्येक शहराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य होतं. या प्राचीन शहरांमध्ये आपल्याला जे सापडले ते खरोखरच अद्भुत आहे. हडप्पा शहरात सापडलेलं मोठं धान्य कोठार हे त्यांच्या प्रगत अर्थव्यवस्थेची साक्ष देतं. मोहेंजोदारोमधील महास्नानगृह आणि विशेषतः कांस्य नर्तकीची मूर्ती, ही मूर्ती लॉस्ट वॅक्स म्हणजेच मेण वितळवण्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या तंत्राने बनवली होती, जे त्यांच्या प्रगत धातुकामाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. लोथल हे जगातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेलं अतिशय गजबजलेलं शहर होतं, तर कालीबंगन येथे चक्क नांगरलेल्या शेताचे पुरावे आपल्याला मिळाले आहेत. आणि गुजरातमधल्या धोलावीरा शहराबद्दल तर काय बोलावं? हे शहर प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीचा एक महान चमत्कारच आहे. पुरातत्वज्ञानानं तिथे अतिशय प्रगत अशी जलव्यवस्थापन प्रणाली सापडली आहे. पावसाचं पाणी साठवून आणि कालव्यांद्वारे ते वळवून एवढ्या मोठ्या शहरी लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी केलेली ही व्यवस्था खरोखरच त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची ओळख करून देते. पाण्याचं महत्त्व त्यांना तेव्हाच खूप चांगल्या प्रकारे समजलं होतं. तर विद्यार्थ्यांनो, आजचा हा क्लास संपवताना जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो, ज्यावर तुम्ही नक्की विचार करा. जर हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन मानव अगदी अचूक जाळीदार शहरं आणि प्रगत जलव्यवस्थापन प्रणाली विकसित करू शकत होते, तर ते आपल्याला आजच्या आपल्या आधुनिक शहरी जीवनाच्या